तर मित्रांनो बघू शकता हे सर्व उगलेले आहेत ना, हे टाकला भाजी आहेत. तिकडे आहेत, या साईडला आहे, तिकडे पुढे पण आतमध्ये पण आहे टाकला भाजी उगलेली. हे खूप सारी अशी रानभाजी उगल्या आहेत. नमस्कार मित्रांनो, मी रोहित दवडे माझ्या गोरायकर रोहित यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आहे. काय मग मंडळी, कशी आहे सर्व? ठीक आहेत ना? तर मित्रांनो आज संडे आहे. आज संडेची आम्हाला सर्वांना सुट्टी आहे. माझ्यासोबत मनस्वी प्रांजल आहे. तर आज आम्ही चाललो आहे डोंगरावरती. बाबा गेल्यात पुढे ऑलरेडी. तर थोडासा काम आहे डोंगरावरती. पाऊस पण मस्तपैकी पडतो आहे आणि आत्ता पण क्लायमेट झाला आहे पाऊस पडण्यासारखा. तर मनस्वी आणि प्रांजल डोंगरावरती आज येत आहेत. खास तिकडे पाणी भरलं असेल, ओळ असेल त्याच्यामध्ये पोहण्यासाठी. तर तिथे त्यासाठीच नेहमी येतात डोंगरावरती आणि नारळ पाणी पिण्यासाठी. आणि आज ते मी तुम्हाला दाखवणार आहे आपले गोराई गावात उगणारे जे डोंगरावरती रानभाज्या उगतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया आणि फटाफट जाऊया आता डोंगरावरती. पाऊस पडण्याआधी आपण पोचलो तर बरं आहे डोंगरावरती. माझ्या घराच्या वरच्या साईडला असलेली ही आंब्याची बाग आहे आणि बघू शकता सर्वकडे हिरवागार झाला आहे. आणि आमच्यासोबत आमचा बॉडीगार्ड पण आहे, बुटकू. बुटकू, अरे पाऊस पण आला. आपण मनस्वी आणि प्रांजलच्या फेवरेट जागेच्या जवळ आलो आहे. तर बघूया किती पाणी भरलं आहे तिथे आणि त्यांचं रिॲक्शन काय असेल पाणी बघितल्यानंतर ते पण बघूया आपण. हे पूर्ण जंगलातली वाट आहे, आजूबाजूला पूर्ण झाडी आहे आणि फक्त वाट आहे तेवढंच थोडं साफ केलेलं आहे. आवाज येतोय गोलू? प्रांजल आवाज येतोय ना? पाणी भरलेलं आहे चांगल्यापैकी. कसं वाटतंय? हे आता भिजायचं नाही, नंतर आलो ना आपण येताना भिजूया. हां, लावणी झालेली आहे आणि पाणी पण आहे शेतामध्ये आणि हाच पाणी त्या तिकडे ओहळला निघतो. इथे एक शेत आहे आणि या साईडला पण 2-3 शेतं आहेत. तर तिकडे पण भात लावला असेल. तर बघू शकता इथे पण आवणी करून झालेली आहे. हे सागाचे झाड आहेत. चल प्रांजल, या साईडनी सरळच जाऊया आपण, इथून जाऊया ना. तर बघू शकता इथे पाणी वाहायला सुरुवात झालेली आहे. आता पाऊस थांबला होता ना म्हणून तर हे कमी पाणी. अगर पाऊस जोरदार पडतो ना तर इथे खूप पाणी वाहत असतो जोराने. हां हां चल. या साईडला झाडावर बघू शकता तुम्ही मोठा एक मधमाशीचा पोळा आहे आणि माशा पण मोठ्या वाटतात आहे. हे त्यांना डिस्टर्ब न करता चला निघूया पटापट आपण. तर आता रिंजू पाऊस सुरू झाला आहे आणि आम्ही डोंगर चढलो आहे, वरती आलो आहे. प्रांजल तर सोबतच आहे, मनस्वी मागे राहिले आहे. आणि इकडे पूर्ण जंगल वाढलेलं आहे. पावसामध्ये पूर्ण जंगल झाडी वाढलेली असते. ही आहे ह्या साईडला आपली बाग आणि घर आहे. तर सर्वात आधी मी तुम्हाला दाखवणार आहे की बाबांनी लावलेली भाजी, ते डोंगरावरती कारली दुधी लावल्यात ना, ते आपण बघायला जाऊया. बाबा आमच्या पुढे आले होते, बाबा पोचले पण आहेत. पिकाचा मांडव नाही केला आहे, मांडव. हे बघू शकता हे भेंडीचे रोप आहेत. त्या साईडला मांडव पण केलाय, तिथे जाऊया.
त्यामध्ये मिक्स भाजी लावली आहे. कारली, दुधी, कारलीचे जास्त आहेत, दुधीचे थोडीफार माडे लावल्यात. हे बाबांनी हे भाजीचा मांडव पण रेडी करून ठेवला आहे. भाजीचे ताणे पण चांगल्यापैकी मांडवात चढले आहेत. आणखीन 1 महिना जाईल त्या भाजी सुरुवात व्हायला, निघायला. तर मित्रांनो, पावसात उगणारी रानभाजी. तर कोणती भाजी उगली आहे ते बाबा आपल्याला दाखवतात आहे. कोणची भाजी? कोणती? ही वाली काय नाव? खवणी भाजी. ही पावसात उगते. हे सर्व हे खवणी भाजीचेच माडे आहेत. ते उगल्यात. तर तिकडे पण आहे, त्या साईडला पण उगल्यात. आणि हे काकडीची माडी आहे. इथे भेंडी, काकडी आणि चिबडं हे सर्व मिक्स लावलं आहे. पाऊस सुरू झाला आहे. थोडा वेळ आपण बसूया खोपटामध्ये. आणि हे आपलं डोंगराचं घर आहे, नेहमी मी दाखवतो. तर चला, हे आवल्याचं झाड आहे. आवले लागले पण आहेत, 2-3 आहेत तिथे. आता आपण वरती टाकीची इथे जातो आहे. आणि तिकडे थोडंसं काम आहे. त्याचा पाऊस जोरदार चालू झाला आहे. तर सर्व आधी काम करूया आपण. आणि बघा, हा कढीपत्त्याचं झाड आहे, शेकटाचं झाड आहे. त्याला पण मस्तपैकी पावसामध्ये पालवी फुटेल. हे तांडे दिसत आहेत ना, हे कांदाचे तांडे आहेत. ह्याला कान लागतात. तर आणखीन काय लागले नाहीत. इथे बघू शकता, इथे छोटे छोटे लागलेले आहेत कान. या इथे हे असे ताण्याला लागतात. हे वेली आहेत ना, हे वेलीला असे कांदे लागतात पूर्ण. पाऊस जोरदार चालू झाला आहे. चला फटाफट. तर बघू शकता इथे हे पावसात उगणारी आंबाडी आहे. ही आंबाडी उगली आहे इकडे. मनस्वी आणि प्रांजलची फेवरेट डाळ असते आंबाडी डाळ. मस्त कवली कवली आहे आंबाडी. या साईडला पण उगले आहेत, बघू शकता. तर हे बघू शकता, ते रताळ्याचं झाड आहेत. त्या खालती खोदल्यानंतर रताळा लागला असेल. आणि ते चायपत्ती लावल्यात. हे गवतसारखं दिसतं आहे, हे गवती चायपत्ती आहे. आणि हे माडे हे गवारीचे माडे आहेत. हे या साईडला लाईन लावल्यात ना, हे गवारचे माडे आहेत. याला लागते ना आपली गौरीला. कौला भाजी कोणती? ही वाली? ही कौला भाजी. हा, ही कौला भाजी. म्हणून बघा, हे पण भाजी आहेत, कौला भाजी. आपण टाकीच्या इथे जवळ पोचलो आहे. तर तिथेच टाकी आहे. तर बघूया टाकी पण किती भरलेली आहे. गेल्या वेळी चालू होतो तेव्हा प्लास्टिक बांधून गेलो होतो. आज प्लास्टिक काढायला आलो आहे. तर मित्रांनो, बघू शकता इथे टाकला भाजी आहे. बाबाने तोडून दाखवले आहे. टाकला पावसाळ्यात उगवते. खूप सारी लागली इथे टाकला भाजी. आता पोचलो टाकीची इथे. तर किती भरले बघू. वा, मस्तपैकी भरले आहे. भरत आली आहे टाकी. पाणी चालू झालं आहे. भाजी ती लावली. तर ही करडू भाजी आहे, बघू शकता तुम्ही. हे सर्व पावसात उगणारे रानभाज्या आहेत.
मित्रांनो पाऊस खूप जोरदार चालू झालेला आहे. आम्हाला काम आहे तर काम आता बघू. पाऊस अगर नाही थांबला तर मग भिजतच काम करावं लागेल. एक 10-15 मिनटं बघू, वाट बघूया पाऊस थांबतोय की नाही. आणि पावसाच्या वेळेत असे रानामध्ये ना खूप सारे असे रानभाज्या उगतात, पण माहिती असली पाहिजे कोणती भाजी खायची आहेत आणि कोणते असे नॉर्मल झाडं आहेत ते. तर आज आपल्याला बाबांनी दाखवल्या आहेत रानभाज्या, जे पावसामध्ये उगलेल्या रानभाज्या. तर आता सर्व काम वगैरे आटपलं की त्यानंतर मग त्याच्यातून कोणती करडू भाजी किंवा कौला भाजी घेऊन जाणार आहे मी. तर कोणती तरी रानभाजी मी घेऊन जाईन मग घरी भाजी बनवण्यासाठी. आणि अशा रानभाज्या आहेत त्या वर्षातून एकदा तरी खाल्ल्या पाहिजेत आपणनी. तर खूप सारे अशा तुम्ही बघू शकता, बोरिवली किंवा कोणत्या भाजी मार्केटमध्ये पण अशा रानभाज्या विकल्या जातात. आणि गेल्या वेळेस मी कंट्रोलासाठी धारूरला गेलो होतो, चांगल्यापैकी ते पण भेटलं होतं, तुम्ही पाहिलाच असेल तो व्हिडिओ. तर आजचा आपल्या डोंगरावरती जे उगलेल्या रानभाज्या आहेत त्याचा व्हिडिओ आहे. आणि वासे पण उगतात ते पावसाच्या वेळेस. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, आता बाबा करडू भाजी काढतात आहे. तर बघू शकता कशा प्रकारे तोडायचे ती करडू भाजी. वरचे कवले जे बोके असतात ना तेच तोडायचे आहेत. पाऊस तर जोरदार चालू झाला आहे. बघू शकता बाबाने एक जोडी भाजी तोडली पण फटाफट. तर मित्रांनो हा बघू शकता तुम्ही, हा बेलपत्त्याचा झाड आहे. ते शंकर देवाला चढवला जातो. उगलेले आहेत ना हे टाकला भाजी आहेत. तिकडे आहेत, या साईडला आहे, तिकडे पुढे पण आतमध्ये पण आहे टाकला भाजी उगलेली. ते खूप सारी अशी रानभाजी उगल्या आहेत. तर या दोघे आता बसल्यात नाश्ता करायला. अंजलीने नाश्त्याला मेथीचे पराठे दिलेत. डोंगरावरती जास्त भूक लागते ना म्हणून. आणि हिने चिप्स पण घेतला आहे. मित्रांनो आमचं काम होतं ते झालं आहे. पाऊस काय थांबला नाही, तर पावसामध्ये भिजतच काम केलं आहे. तर बघू शकता पूर्ण भिजलो आहे. आणखीन पाऊस सुरूच आहे. आणि बाबांनी एक जोडी करडू भाजी काढली आहे. तर आज संध्याकाळी आपल्याला ती करडू भाजीच खायची आहे. आणि वातावरण पण बघू शकतो, क्लायमेट पण खूप मस्त आहे. असा वाटतं आज पूर्ण दिवस पाऊसच पडणार आहे. असं झालं की जे कामासाठी आलो होतो तर काम झालं आहे. कारण की उद्या परत मला ऑफिसला जायचं. आज संडे आहे, सुट्टी आहे म्हणून आलो होतो मी. तर चला आता निघूया. पाऊस खूप जास्त वाढायला लागला आहे, तर आता फटाफट निघूया. तर तुम्हाला कसा वाटला हा रानभाजीचा व्हिडिओ? तर मी बाबांनी तुम्हाला सर्व काही दाखवलं आहे आणि रानभाजीचं नावं पण सांगितलं आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा पावसातला उगणारा रानभाजीचा व्हिडिओ? तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि गोरायकर रोई चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरच भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.